जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। म्हणोनी थोराहोनी थोर, जे ईश्वराचा ईश्वर, तयेसी माझा नमस्कार, तदांशेची आता श्रीराम। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे शारदास्तवन नाम समास तिसरा। श्रीराम समर्थ श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील शारदा स्तवन आणि या शारदा स्तवनाचा या ओवीच्या नंतर हा समास या ठिकाणी पूर्ण होतोय। या शारदा मातेच्या स्तवनामध्ये समर्थांनी असं म्हटलेलं आहे की समर्थ असं म्हणतात की ब्रह्मादिकाहूनही श्रेष्ठ असणाऱ्या, ब्रह्मादिकांच्या पेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या श्री शारदा देवीला मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो। आता ती ब्रह्मादिकांच्या पेक्षा श्रेष्ठ कशी आहे त्याचं वर्णन या समासामध्ये समर्थांनी सांगितलं। कारण जी अस्तित्व रूपानं आहे, जी प्रत्यक्ष दिसत नाही पण तिचं कार्य आहे, अशा शारदा मातेला समर्थ पुन्हा पुन्हा वंदन करता आहेत। नमस्कार करणं ही आपल्या अंतःकरणातली एक पूज्य भावना, आपल्या अंतःकरणातलं एक सुंदर अशा प्रकारचं भावपूर्ण अशा प्रकारचं दर्शन, हे दर्शन त्यांचं घेणं आणि या दर्शनाचा आनंद आपण सतत टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करणं, हे खरं शारदा मातेचं चिंतन आहे। अनेक ठिकाणी आपण जातो, देवस्थानं पाहतो, मंदिरामध्ये जातो, इतक्या मूर्ती सुंदर असतात, इतकं दर्शन छान असतं, आम्ही त्यांची पूजा केलेली असते, आम्ही त्यांच्या दर्शनाचा आनंद घेत असतो, पण ते दर्शन किती वेळ टिकतं, किती वेळ त्या दर्शनाचा आनंद राहतो? जोपर्यंत मंदिरामध्ये आहे तोपर्यंतच। मंदिराच्या पायऱ्या उतरून खाली आला, मंदिराच्या एकदा त्या वातावरणातून बाहेर पडला की दर्शनाचा आनंद संपला। मग हे दर्शन कसं झालं? हे दर्शन मायेच्या अस्तित्वामध्ये झालं। मायारूपी अशा दृश्य विश्वाचं मी फक्त दर्शन घेतलं। मूर्ती सुंदर होती, आनंद झाला। मूर्ती सुंदर होती आणि आनंद झाला, हे खरं दर्शन आहे का? असतं का? तर ते खरं दर्शन नाही। तुम्ही म्हणाल कसं बुवा, आम्हाला जरा थोडं नीट समजावून सांगा। मी दर्शन घेतलं, मी मूर्ती पाहिली, मी मूर्ती पाहिल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर त्या दर्शनाचा आनंद टिकला पाहिजे। त्या दर्शनाच्या आनंदामध्ये किमान मी एखादा दिवस राहू द्या, एखादा तास तरी राहू शकलो पाहिजे, तोही मला शक्य होत नाही। दर्शन घेता घेता जर घरातला एखादा मोबाईलवरती फोन आला तर अस्वस्थ होऊन जातो। दर्शन राहते एका बाजूला, देवासाठी आणण्यासाठी समोर ठेवण्यासाठी फळ आणलेलं असतं, काहीतरी पेढे आणलेले असतात, काहीतरी देवापुढे ठेवायचं असतं, पण त्या मोबाईलवरच्या फोनमुळे, मनाच्या अस्वस्थतेमुळे देवाला द्यायचं फळ तेही राहून गेलं, ते तसंच पिशवीत माघारी गेलं परत। हे दर्शन खरं आहे का? हे दर्शन योग्य आहे का? हे दर्शन खरं नाही, हे बाहेर पडणंही खरं नाही, तो फोनही खरा नाही, मनाचं इकडे तिकडे अस्तित्व बिघडून जाणं हेही खरं नाही। मग मला नेमकं खरं काय आहे? तर त्या शारदा मातेच्या चिंतनाच्या आनंदामध्ये मला राहण्यामध्ये खरी आवड माझी ती असली पाहिजे। म्हणून तिथे समर्थ नमस्कार करतायत। मी नमस्कार करणं तर स्वाभाविकच आहे, पण समर्थांसारखा महापुरुष
ज्या ठिकाणी लीन होतो आहे, ज्या ठिकाणी नतमस्तक होतो आहे, ज्या ठिकाणी आपली संपूर्ण शक्ती, आपलं स्मरण, आपलं सर्वस्व ज्या ठिकाणी अर्पण करतो आहे. म्हणून हे आपण नेहमी लक्षात ठेवावं की ईश्वर हा आपल्याशी संवाद रूपानं सतत संवाद करतो आहे. हा संवाद अखंड त्याचा आपल्याशी चाललेला आहे. ईश्वराचा आवाज खूप हळुवार आहे, ईश्वराचं सांगणं खूप हळुवार आहे. हृदयात त्याचा वास आहे, हृदयात त्याचं अस्तित्व आहे. त्याचं सतत संदेश देणं सुरू असतं, सतत सांगणं त्याचं सुरू असतं. पण बाहेरच्या कलकलाटामध्ये, बाहेरच्या अस्तित्वामध्ये, बाहेरच्या कुठल्या तरी आवाजामध्ये आणि बाहेरच्या अस्वस्थतेमुळे मला त्याचा आवाज नीट ऐकायला येत नाही. मला ईश्वराचा आवाज ऐकायला येणं हे त्याचं खरं दर्शन असतं, हे त्याचं खरं भजन आहे, हे त्याचं खरं स्मरण आहे. आणि अशा स्मरणामध्ये मी राहावं म्हणून समर्थ म्हणाले की म्हणून थोराहोरी थोर. सगळे जे थोर थोर संत, महापुरुष, योगी, पंडित, तत्वज्ञानी सर्व जे होऊन गेले ते ईश्वराचा ईश्वर असणाऱ्या त्या स्वरूपाशी समरस होऊन गेले. आणि त्या तत्वाशी जे समरस झाले, त्या तत्वाशी जे एकरूप झाले, त्या तत्वाशी जे एकनिष्ठ राहिले, अशा शारदा मातेचं रूप, अशा शारदा मातेचं दर्शन समर्थांनी आपल्यासमोर या चिंतनाच्या माध्यमातून ठेवलं. आणि समर्थ म्हणतात अशा शारदा मातेला मी तिला तिच्या अधिकारानुरूप अशा प्रकारचा नमस्कार करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि हा नमस्कार शारदा मातेने स्वीकारावा अशी समर्थही प्रार्थना करतायत. आणि आपली ही तीच प्रार्थना समर्थांच्या चरणी, शारदा मातेच्या चरणी आपण करतो आहोत. असं हे आजचं चिंतन हे आपण या ठिकाणी श्रवण केलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.